मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,982 वरती. 21,982 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला. आणि आजचं मार्केट काय होतं, साईडवेज. आज पण मार्केट जर आपण बघितलं साईडवेज होतं. मार्केटमध्ये होती व्हॉलॅटिलिटी. ठीक आहे, प्रत्येक दिवसाला मी हा शब्द म्हणतो आहे व्हॉलॅटिलिटी, आणि ती आपल्याला बघायला मिळते. मार्केटवरती पण जात आहे आणि खाली पण येत आहे. आज होता निफ्टीमध्ये एक्सपायरीचा दिवस. आज मंथली एक्सपायरी होती. आपल्याला वाटलं होतं की मार्केट एक अपसाईड मूव्ह देऊ शकतं, नाही दिला. शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये थोडी रिकव्हरी झाली मार्केटमध्ये, पण जी एक्सपायरी होती आजची जवळजवळ साईडवेज गेली. ठीक आहे, अशा मार्केटमध्ये जे ऑप्शन बायर असतात, जे आजचं मार्केट होतं, अशा मार्केटमध्ये ऑप्शन बायर जे असतात ना, ते लॉस करून घेत असतात. त्यांचे स्टॉप लॉस हिट होतात. त्यांच्याकडून होत असते ओव्हर ट्रेडिंग होत असते. ऑप्शन सेलर पैसा बनवतो, ते पण केव्हा, त्याने जर आपलं प्रॉफिट बुक केलं तर. हे बघा, एका झोनमध्ये जर मार्केट थांबत असेल, या झोनमध्ये मार्केट थांबतं आहे, साईडवेज होतं आहे, आणि आज एक्सपायरीचा दिवस असतो, त्यांना इथे या ठिकाणी त्यांना थीटा डिकेचा फायदा मिळत असतो. पण त्यांनी ते प्रॉफिट नाही बुक केलं. अचानक मार्केटमध्ये जर एखादा स्पाईक आला तर ते प्रॉफिट पण त्यांचं निघून जात असतं. गॅमा इम्पॅक्ट आजच्या दिवशी मार्केटमध्ये होत असतो. गॅमाचा इम्पॅक्ट आजच्या दिवशी मार्केटमध्ये होत असतो. साईडवेज मार्केटमध्ये तुम्ही एखाद्या ऑप्शनला होल्ड करताय, ठीक आहे, तिथे तुम्हाला लॉसच होत असतो. लक्षात घ्या, जेव्हा मार्केटमध्ये मोठा स्पाईक येणार 80 ते 100 पॉईंटचा, मग तुम्हाला इथे प्रॉफिट होत असतं. इथे थांबून काही फायदा नसतो. समजलं ना. आज मार्केट जे होतं जवळजवळ साईडवेजच होतं. सपोर्ट कुठे घेतलेला आहे, याच ठिकाणी. हा जो पॉईंट दिसतो तुम्हाला, इथेच मार्केटने सपोर्ट घेतलेला आजच्या दिवशी. आणि एक स्पिनिंग टॉप कॅन्डल बनली, हिला आपण म्हणत असतो स्पिनिंग टॉप. ही जी कॅन्डल बनली हिला आपण म्हणत असतो स्पिनिंग टॉप कॅन्डल. आणि मार्केटमध्ये डेली स्ट्रक्चर सांगतोय तुम्हाला. हे का सांगत असतो मी, हे सारखं तुम्हाला का सांगत असतो, जेवढं रिपीट करेल तेवढं तुम्हाला समजेल मित्रांनो. ठीक आहे, जेवढं हे मी तुम्हाला सांगेल तेवढं तुम्हाला हे समजेल की हा सपोर्ट किती महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. हा जो सपोर्ट एरिया आहे आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. मार्केट जर याच्या खाली पुन्हा गेलं तर इथे आता हा सपोर्ट महत्त्वाचा असणार आहे मार्केटसाठी. हा ब्रेक जर झाला तर डायरेक्ट मोठा सपोर्ट कोणता आहे, 21,500चा. या आपण डेली टाईम फ्रेमवरती बघतोय. डेली टाईम फ्रेम, इथं मार्केटसाठी सपोर्ट जो असणार मित्रांनो, तो डायरेक्ट असणार 21,500चा. पहिले पण इथेच मार्केटने बाउन्स घेतलेला होता आणि एक रिव्हर्सल दिलेला होता. बघूया मार्केट या सपोर्टला ब्रेक करते का. येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला समजेलच. 22,000ची लेवल मार्केटसाठी खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, मार्केट जेव्हा त्याच्यावरती थांबायला लागेल तेव्हाच ते वरती जाऊ शकतं, लक्षात घ्या. मग आज दिवसभरामध्ये मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली होती, त्यानंतर उद्यासाठी आपण मार्केटमध्ये कसा प्लॅन करू शकतो ते बघण्यासाठी जाऊ आपण 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली हे तुम्हाला सहजरित्या समजेल. चार्ट तुमच्यासमोर आहे, परफेक्ट तुम्हाला दिसेल की मार्केट एका रेंजमध्ये होतं, पूर्णपणे साईडवेज होतं. समजतं आहे ना. सकाळी फ्लॅट ओपनिंग झाली आणि सुरुवातीच्या कॅन्डल बघा, जसं मी काल पण एक्सप्लेन केलं तुम्हाला की जे रिटेलर असतात ते कसे ट्रॅप होत असतात. सुरुवातीला जर त्यांनी एंट्री घेतली, त्यांनी एखादा पुट ऑप्शन बाय केला तर ते कशा प्रकारे ट्रॅप होत असतात त्याचं उदाहरण आज तुम्हाला सकाळीच बघायला मिळालं. की जेव्हा मार्केट ओपन होतं आहे, मग तुम्हाला वाटतं आहे की हा सपोर्ट ब्रेक होतं आहे, तुम्ही तिथे ताबडतोब पुट बाय करत असतात, पण मार्केट खाली जात नाही, ते रिव्हर्सल देत असतं. तसंच झालं मार्केटमध्ये. इथे तीच ॲक्टिव्हिटी झाली. नंतर मार्केटने इथे रिकवर होण्याचा प्रयत्न केलेला होता. ठीक आहे, बरोबर ही लेवल हर्डल होते आपल्यासाठी 22,024ची, बरोबर ना. काल पण इथे मार्केटने ब्रेकआउट दिला पण सस्टेन नाही झालं. तिथं 22,024ची लेवल थांबायला पाहिजे. एक सायकोलॉजिकल लेवल आहे 22,000ची, तिथे थांबायला पाहिजे. मार्केटने थांबलं नाही आणि 15 मिनिटांमध्येच मार्केट इथे खाली येऊन गेलं. बघा, इथे जोरदार सेलिंग झाली मार्केटमध्ये, इथे झाली सेलिंग. त्यानंतर 21,860 ते 70च्या आसपास हा एक सपोर्ट होता, जसं मी तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये पण दाखवलं. बघा, तिथे जी स्पिनिंग टॉप कॅन्डल बनलेली आहे तिच्या खाली एक लाईन ड्रॉ केली होती, ती आपला सपोर्ट इथे. मग इथे मार्केटने पॉज घेतला, एक थांबलं मार्केट इथं. हे बघा, इथं कॉन्सोलिडेशनमध्ये गेलं मार्केट, पुन्हा ब्रेकआउट दिला, पुन्हा मार्केट जे साईडवेज झालं तर ह्याच रेंजमध्ये होतं. बघा, ही रेंज तुम्हाला लक्षात येईल. इथे मार्केटने पूर्ण वेळ इथेच घालवला, दिवसभर पूर्ण वेळ. सांगा, अशा ठिकाणी ऑप्शन बाईंग केली पाहिजे का, नाही. अशा ठिकाणी ऑप्शन बाईंग करायलाच नको. आणि आजच्या दिवशी काय, रिटेलर जे असतात हेवी क्वांटिटीने ट्रेडिंग करायला लागतात का, ऑप्शन प्रीमियम त्यांना स्वस्तात मिळतं. स्वस्त आजच्या दिवशी ते काय करतात, OTMवरती जात असतात. आउट ऑफ द मनी जे काय करतात, प्रीमियम बाय करतात. जिथे प्रीमियम तुम्हाला 10 रुपये मिळत असतं का, तर 10 रुपयांचं प्रीमियम जर स्वस्त असेल
तर माझा लॉट साईज पण कमी याच्यामध्ये मिळते, मला कमी पैसा लागतो तिथे. त्यामुळे ते काय करतात, OTMवरती जात असतात. समजा एखाद्याने ATMचा पण कॉल ऑप्शन बाय केलेला असेल, प्रीमियम कमी असतात, ठीक आहे ना. ATM आणि OTMवरती आजच्या दिवशी काय असते, फक्त टाईम व्हॅल्यू असते. मग लॉट स्वस्तात मिळतो, त्यामुळे ते लॉट साईज वाढवतात आजच्या दिवशी. 10, 20, 30, कोणी 50, कोणी 100 लॉटने पण ट्रेडिंग करत असतं. मग काय होणार अशा मार्केटमध्ये सांगा, तुम्हाला प्रॉफिट मिळतं का? नाही मिळत. काही जण एका स्ट्राईकचे कॉल पुट बाय करून बसतात, त्याला आपण लॉंग स्ट्रॅडल असं म्हणत असतो. ते पण बाय करून बसतात, तिथे पण काय होणार, त्यांना लॉसच होणार. का होत असतो लॉस? ठीक आहे, आज ते पूर्णपणे डिके होणार आणि ते प्रीमियम आजच्या दिवशी 0 होणार. त्यामुळे त्यांना आजच्या दिवशी ते पूर्णपणे लॉस होत असतो. तर मित्रांनो, ऑप्शनमध्ये खूप काही गोष्टी असतात, ठीक आहे. हे तर आपण विश्लेषण करतो आहे फक्त. जर शिकायला गेलं तर खूप काही असतं शिकण्यासाठी, समजतं आहे ना. मग त्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, तर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग केलं पाहिजे. त्याच्यासाठी अनुभव पाहिजे. जेव्हा मार्केटमध्ये तुम्ही अनुभव घेतात 2-3 वर्षांचा, मग कुठे तुमचं प्रॉफिट बनतं. मग या ठिकाणी ज्या नवीन व्यक्ती, त्यांना माहीतच नाही आहे की ATMवरती काय असतं, OTMवरती काय असतं, ते ATM स्ट्राईक काय असतं, OTM स्ट्राईक काय असतं. जर त्यांना माहीतच नाही आहे, तर ते कसे प्रॉफिट बनवणार? ते वाट बघतात की इथं आम्हाला प्रॉफिट मिळालं पाहिजे. कसं मिळणार? मार्केट जर तुमचं असं रेंज बाउंड होत असेल, एका रेंजच्या दरम्यान जर थांबत असेल, तर तुम्हाला प्रॉफिट कसं होणार? नाही होणार. इथे पूर्णपणे ऑप्शन बायरला लॉस होत असतो आणि ह्या रेंजमध्ये ऑप्शन सेलर जो असतो ना, तो पैसा बनवतो इथे टाईम व्हॅल्यूचा. समजतं आहे ना. मार्केट हे पूर्ण रेंज बाउंड होतं मित्रांनो. शेवटच्या 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी थोडी शॉर्ट कवरिंग आली. मार्केट बघा 21,920 वरून डायरेक्ट गेलेलं होतं, मग 22,060च्या आसपास. ही नंतर आली, 20 मिनिटांमध्ये शॉर्ट कवरिंग आली. सुरुवातीला मार्केटने काही केलं नाही, ठीक आहे ना. इथे बहुतेक जण होल्ड करून बसलेले असतील, पण मार्केट इथं वरती नाही गेलं, शेवटी गेलं 20 मिनिटांमध्ये वरती गेलेलं होतं. मग नंतर मार्केटने हा जो एक रेजिस्टन्स होता 22,024चा, तो पार केलेला होता. उद्या बघायचं मार्केट या लेवलच्या वरती थांबतं आहे का? थांबत नाही आहे. आज पण रिजेक्शन तिथूनच आलेलं होतं. लेवल आपल्यासाठी सुटसुटीत आहे, आपल्याला लेवल ड्रॉ करायची गरज नाही. आपल्यासमोर लेवल आहे, आपण इथे प्लॅन करू शकतो चांगल्या प्रकारचा, की मार्केटवरती गेलं तर कोणकोणते हर्डल त्याच्यासाठी येणार, खाली यायचं असेल तर कोणता सपोर्ट मार्केटला ब्रेक करावं लागेल, त्या लेवल आपल्यासमोर आहे मित्रांनो. सुटसुटीत एकदम. आजचं मार्केट होतं पूर्ण साईडवेज होतं, ठीक आहे. ॲनालिसिस करण्यासारखं मोठं नाही आहे. आपण अगोदर पण ॲनालिसिस केलेलं आहे, तेच सेम ॲनालिसिस आपलं असणार. मार्केट जर या ठिकाणी फ्लॅट ओपन होत असेल, तर ह्या ठिकाणी मार्केटला सस्टेन व्हावं लागेल, तर मग मार्केट इथून वरती जाऊ शकतं. कारण की येणारी सिरीज जी असणार आहे आता मार्च सिरीज, तिथे काय होतं बघायचं आहे, की उद्याच्या दिवशी पुन्हा 22,000वरती पुट रायटिंग होते का, कॉल रायटिंग होते का. कारण की लेवल आपल्यासाठी कोणते असणार, 22,000ची. 22,000ची लेवल आपल्यासाठी की लेवल, एक सायकोलॉजिकल लेवल आहे. बघायचं आहे तिथे काय होतं आहे, पुट रायटिंग होते की कॉल रायटिंग होते. इथे जर कॉल रायटिंग जास्त प्रमाणात झाली, तर मार्केट पुन्हा आपल्याला इथे खाली येताना दिसेल, इथे ताबडतोब. किंवा मार्केटने इथे जर वेळ घालवायला सुरुवात केली, जर मार्केट या ठिकाणी थांबलं, तर मग ते इथून वरती जाऊ शकतं. एक ट्रेंडिंग मूव मार्केट या ठिकाणी देऊ शकतं. मग येणारा हर्डल कोणता आहे मार्केटसाठी, की मी त्याच्यावरती गेल्यानंतरच मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे, 22,075ची लेवल हा एक मार्केटसाठी असणार इथे रेजिस्टन्स इथे. कारण की सुरुवातीची जी कॅन्डल बनते ना, मोठीच आहे. कोणताही चार्ट जाऊन बघा तुम्ही, सुरुवातीची 5 मिनिटांची कॅन्डल जी बनणार, मोठी बनणार ती, पण ती कॅन्डल आपल्याला ट्रॅप करून टाकते. सुरुवातीची ती अपसाईडला बनवू द्या अशी, किंवा खाली बनवू द्या, ती ट्रॅप करून टाकत असते आपल्याला. त्यामुळे तिथे नाही एंट्री, आपल्याला परफेक्ट डायरेक्शन पकडायची. आता बहुतेक जण लाईव्हवरती आल्यानंतर डायरेक्शन पकडायला लागले, त्यांना समजायला लागलं की ट्रेंड म्हणजे नेमकं काय असतं, कसा तो ट्रेंड आपण फाइंड आउट करायचा असतो. आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण ट्रेंडला कधी ओळखू शकत नाही, मार्केटला वेळ घालावा लागेल. 20-25 मिनिटे मार्केट जेव्हा वेळ घालवेल, तेव्हाच आपल्याला क्लिअर डायरेक्शन मार्केटची लक्षात येत असते. मग त्यानुसार आपण मार्केटमध्ये जायचं असतं. मार्केट आपल्याला दिसत होता साईडवेज आहे, नाही एंट्री, नो एंट्री, संपला विषय. आज पैसा आपला वाचला, पण ज्याने एंट्री घेतली त्याचं काय झालं, लॉस झाला. या गोष्टी मार्केटमध्ये शिकायच्या असतात. तर इथे आपल्याला मार्केटची डायरेक्शन ओळखायची, आणि ही डायरेक्शन आपल्याला समजेल 22,075च्या वरती. जेव्हा मार्केट 22,075च्या लेवलला क्रॉस करायला लागेल, त्याच्यावरती जाणार, मग आपण इथे प्लॅन करू शकतो मार्केटमध्ये लॉंग साईडला. लॉंग जाण्याचे ते प्लॅन करू शकतो. मार्केट इथून वरती जाणार, मार्केटसाठी जे हर्डल येणार पुन्हा 22,120 हा एक रेजिस्टन्स येणार. त्यानंतर 22,150 हा मार्केटसाठी एक रेजिस्टन्स येणार. ही मार्केटसाठी टप्प्याटप्प्याने रेजिस्टन्स येणार, कारण की ह्या लेवल पहिल्या सपोर्ट होत्या. 1-2 व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे बघा, की जे सपोर्ट असतात मार्केटमध्ये ते नंतर रेजिस्टन्स बनत असतात. मग ही टप्प्याटप्प्यांमध्ये आपल्यासाठी रेजिस्टन्स बनणार आहे. 22,075 ही पण लेवल एक रेजिस्टन्स, 22,120 ही लेवल रेजिस्टन्स,
22,150 ही लेवल रेजिस्टन्स. हे टप्प्याटप्प्यांमध्ये मार्केटसाठी रेजिस्टन्स बनणार. काही वेळेला मार्केट थोडं गॅप अप पण होऊ शकतो ओपन. मार्केट बघा नंतर इंडायसेस, बाकीचे इंडायसेस पण बघा, मिड कॅप, स्मॉल कॅप, PSU बँक, तर ही इंडेक्स जे होते ना नंतर पॉझिटिव्ह झाले होते, प्लसमध्ये आलेलं होतं. म्हणजे ब्रॉडर मार्केट जर बघितलं आपण आजच्या दिवशी पुन्हा पॉझिटिव्ह झालेलं होतं. नंतरचं पूर्ण मार्केट जर बघितलं ना ते प्लसमध्ये होतं. निफ्टी बँक बघा पॉझिटिव्ह, सेन्सेक्स पॉझिटिव्ह, मिड कॅप इंडेक्स पॉझिटिव्ह, स्मॉल कॅप इंडेक्स पॉझिटिव्ह, PSU बँक इंडेक्स पॉझिटिव्ह, ब्रॉडर मार्केट पॉझिटिव्ह होतं. मग उद्याच्या दिवशी असं पण होऊ शकतं की मार्केट थोडं गॅपअप होऊ शकतं ओपन. म्हणजे ह्या रेजिस्टन्सच्या वरतीच ओपन होऊ शकतं. 40-50 पॉईंटने गॅपअप, इथे गॅपअप होऊ शकतं. मग बघायचं आहे मार्केट तिथं थांबतं आहे का. ठीक आहे, कारण की प्रत्येक दिवसाला काय होतं आहे मार्केटमध्ये, 1-2 दिवस रॅली येते, एक सिलिंग येते मोठी. अशीच ॲक्टिव्हिटी आपल्याला मार्केटमध्ये होताना दिसते. गॅपअप जरी ओपन झालं मार्केट, तो गॅपअप सस्टेन होतं आहे का बघायचं. ठीक आहे, काही वेळेला हा जो गॅप असतो मार्केट पुन्हा ते फिल करून टाकतं, फिल करून मग वरती जात असतं, किंवा कंटिन्युअसली वरती पण जाणार, गॅप पण सुटतात कॅन्डलमध्ये. खाली पण बघा खूप खाली गॅप सुटलेले कॅन्डलमध्ये. असं नाही की ते फिल केलेच मार्केटने. एक गॅप आहे कुठे 17,000च्या आसपास एक गॅप सुटलेला मार्केटमध्ये डेली कॅन्डलमध्ये. मग तिथपर्यंत जाईल का आता ताबडतोब थोडंच जाणार नाही, ताबडतोब तर जाऊ शकत नाही. जेव्हा एखादा क्रॅश येणार तेव्हाच मार्केटमध्ये तो गॅप फिल होऊ शकतो. असं तर होत नाही. मग इथे पण तसं होऊ शकतं, मार्केट झालेलं आहे गॅप ओपन, ते कंटिन्युअसली वरती पण जाऊ शकतं. गेलं वरती तर मग आपल्याला तिथे ट्रेंडला ओळखायचं आहे. ट्रेंडला ओळखून मार्केटमध्ये लॉंग जायचं असतं. आपण रिस्क रिवॉर्ड बघायचा, स्टॉप लॉस कसा बनतो आहे तो बघायचा, आणि त्यानंतर मार्केटमध्ये एंट्री घ्यायची असते. या गोष्टी बघत चालायच्या. ठीक आहे, ट्रेडिंग जर तुम्हाला करायची असेल ना तर या गोष्टी शिकाव्याच लागणार तुम्हाला. तुमचा एंट्री पॉईंट, एक्झिट पॉईंट, स्टॉप लॉसचा पॉईंट, हे सर्व तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तेच महत्त्वाचं असतं. टेक्निकल म्हणजे काय तेच महत्त्वाचं आहे. तुमची एंट्री तुम्हाला माहीत असली पाहिजे. तुमचं टार्गेट म्हणजे तुम्हाला कुठे एक्झिट व्हायचं आहे, कोणता रेजिस्टन्स येणार आहे त्या ठिकाणी मला एक्झिट व्हायचं आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. तुमचा स्टॉप लॉस, माझा स्टॉप लॉसचा कोणता पॉईंट आहे, एरिया असतो तो माहीत असला पाहिजे. त्यानुसार तुमचं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे ऑप्शनमध्ये. कारण की तुम्ही इंडेक्सचा बघून स्टॉप लॉस नाही लावू शकत. नाही तर तुम्ही म्हणणार की मी एंट्री घेतो आहे 22,000वरती आणि माझा स्टॉप लॉस 21,950चा म्हणजे 50 पॉईंटचा. एवढा स्टॉप लॉस नसतो मित्रांनो 50 पॉईंटचा. हे तर इंडेक्समध्ये कॅल्क्युलेशन झालं. तुम्हाला ऑप्शनमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे की जर मी ॲट द मनीचा एखादा कॉल ऑप्शन बाय करतो आहे, 50 पॉईंटचा स्टॉप लॉस माझा इंडेक्समध्ये, तर मी ऑप्शनमध्ये 25 पॉईंटचा लावला पाहिजे, 20 पॉईंटचा लावला पाहिजे. हे कॅल्क्युलेशन असतं. असं नाही की एक लॉट तुम्ही बाय केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 50 पॉईंटचा स्टॉप लॉस लावताय म्हणजे 2,500चा लॉस घेताय तुम्ही. असं नसतं, असं ट्रेडिंग होत नसतं. समजलं नाही या ठिकाणी. जेव्हा मार्केट गॅप ओपन होईल, तो गॅपअप सस्टेन होतं आहे का बघायचं, डायरेक्शन पकडायची, मग आपण मार्केटमध्ये इथे लॉंग साईडला जाऊ शकतो. पुट साईडला कसा प्लॅन होऊ शकतो आपला बघायचं आहे. या लेवलच्या खाली ही लेवल सपोर्ट बनणार. मार्केटने क्लोज कुठे दिलं आहे बघा 22,042वरती, आणि ही लेवल आपल्यासाठी आता नंतर बनणार आहे सपोर्ट. कोणाला वाटलं की इथे स्कॅल्पिंग करायची मला, पण इथे मार्केटने वेळ घालवला पाहिजे. इथे काही निगेटिव्ह प्रायजेक्शन बनली ह्या लेवलच्या वरती आणि हा सपोर्ट जर इथे ब्रेक झाला तर मग आपण इथे येऊ शकतो 21,965पर्यंत. एक स्कॅल्पिंगचा ट्रेड इथे बनवू शकतो. म्हणजे इथे येणारी मोमेंटम जी असणार ना ती फास्ट, मार्केट इथे फास्ट खाली येऊ शकतं. मग ते बघायचं आहे तुम्ही. नंतर इथे पुट साईडला जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला वाटतं आहे मार्केट ओपन झालं आणि सुरुवातीलाच त्यांनी अशी एक मोठी कॅन्डल बनवली, थांबून जायचं इथे, ताबडतोब थांबून जायचं. कोणताही ट्रेड इथे डिप्लॉय करायचा नसतो. तुम्ही अशाच ठिकाणी ट्रॅप होत असतात अशा मोठ्या कॅन्डलमध्ये. एक कॅन्डल बघून कधी ट्रेडिंग होत नाही. पूर्ण प्राईजला ओळखावं लागतं तुम्हाला, मार्केटची डायरेक्शन जी असते तिला ओळखावं लागतं. त्यानंतर मग तुम्ही प्लॅन केला पाहिजे. असं अंदाजे ट्रेडिंग तर होतच नाही कधी. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत जाणार की अंदाजे ट्रेडिंग कधी होत नसतं. मार्केटमध्ये खूप बारकावे असतात, ते ओळखायचे असतात तुम्हाला. नंतर तुमचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. मार्केटने समजा इथे सडन फॉल दिला या लेवलच्या खाली, तर ट्रेड तर नकोच एक्झिक्यूट करायला आपण. नंतर बघायचं आहे की मार्केट 21,900च्या खाली जात आहे का. 21,900च्या खाली हा एक झोन बघा तुम्ही, दिसेल तुम्हाला. इथे मार्केट सारखा सपोर्ट घ्यायचा बघा. हा 21,900 ही लेवल होती. मग हा इमिजिएट सपोर्ट पण येतो 21,870चा. मग पाहिजे तसा ट्रेड तुमचा इथे बनत नाही. मार्केट जर आलं इथे स्लोली खाली ताबडतोब इथे, तर तुमचा ट्रेड इथे बनत नाही. मग ठीक आहे, इथे थांबलं पाहिजे. तुम्ही प्लॅन केला पाहिजे डायरेक्ट 21,870च्या खाली. समजलं ना. मार्केट इथे थांबून जर ब्रेकडाऊन देत असेल, समजा सुरुवातीलाच आलं ते 5-10 मिनिटांमध्ये खाली, मग इथे मोमेंटम स्लो होऊन जात असतं. 5-10-15 मिनिटांमध्ये मार्केट थोडं स्लो होत असतं, वरती जातं खाली जातं, अशी ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत असते. मग बघायचं आहे ह्या लेवलला मार्केट ब्रेक करतं आहे का. रिस्क रिवॉर्डनुसार मग इथे ट्रेड बनू शकतो 21,800पर्यंत.
ही लेवल आहे 21,870. हा सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट जाणार मग डायरेक्ट इथे 21,800च्या आसपास इथे जाऊ शकतं. हा प्लॅन तुमचा झाला पाहिजे. मोठी कॅन्डल बनली तर त्याच्यामध्ये कधी एंट्री घेण्याचा प्रयत्न करू नका. काही वेळेला तुमचं प्रॉफिट पण बनेल, असं मी म्हणत नाही की बनणार नाही तुमचं प्रॉफिट, पण तुम्ही ट्रॅप होतात त्याच्यामध्ये. कॅन्डलचा रिव्हर्सल मिळत असतो, कॅन्डल रिव्हर्सल देत असते. जसं सपोर्टला रिव्हर्सल दिला, रेजिस्टन्सला रिव्हर्सल दिला, अशा ठिकाणी तुम्ही ट्रॅप होत असतात. डायरेक्शन ओळखण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार मार्केट ज्या दिशेने जाते ना त्या दिशेने आपण जायचं. मार्केट थांबलेलं आहे, आपण पण थांबलं पाहिजे, आपण पण ब्रेक लावलंच पाहिजे. मार्केट वरती जात आहे, आपण लॉंगच गेलं पाहिजे. मार्केट खाली येत आहे, आपण मार्केटमध्ये शॉर्टच केलं पाहिजे. मार्केट साईडवेज आहे, आपण थांबलं पाहिजे. आणि हा एरिया पूर्ण काय असणार आहे आपल्यासाठी, नो ट्रेडिंगचा झोन असणार आहे. याच्यामध्ये शक्यतो एंट्री घ्यायलाच नको. हा जो एरिया दिसतो आहे तुम्हाला पूर्ण, हा बघा, घ्यायलाच नको. तुम्ही फक्त स्कॅल्पिंग करू शकतात, एक ट्रेंडिंग मूव आहे ना इथे पकडू शकत नाही. हा एक झोन असा बनलेला आहे की ते मार्केट आहे ना ओलटाईल होऊ शकतं पूर्णपणे. वरती जाणार, हिट करणार, पुन्हा खाली येणार, सपोर्ट घेणार, वरती जाणार, अशा ठिकाणी पुन्हा स्लो होऊन जाणार. इथे हा एक झोन तसाच तयार झालेला आहे. हा एक नो ट्रेडिंग झोन म्हणू शकतो आपण याला, नो ट्रेडिंग झोन. या ठिकाणी आपण कोणती ट्रेडिंग करायला नको. तुम्ही जाल, एंट्री घ्याल, पण मार्केट स्लो होऊन जाणार तिथे. असं पुन्हा ब्रेकआउट देणार, पुन्हा येणार, स्लो होऊन जाणार. इथे मोमेंटम नसणार मार्केटमध्ये. आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा स्टॉपलॉसचा वापर करतच चला. स्टॉपलॉस लावून मार्केटमध्ये काम करणं योग्य असेल. तुम्ही मार्केटमध्ये चुकणार, प्रत्येक व्यक्ती मार्केटमध्ये चुकते, प्रत्येक व्यक्तीला लॉस होत असतो. अशी कोणती व्यक्ती नाही की तिला 100% प्रॉफिट होतंच. लॉस होतोच. लॉस आपण स्वीकारला पण पाहिजे, पण तो कमी प्रमाणामध्ये. तो लॉस कमी घेण्यासाठी आपण स्टॉप लॉस नक्की लावला पाहिजे. मनामध्ये स्टॉप लॉस लावून कधीही काम करू नका. मार्केट सुप्रीम असतं, मार्केट सुप्रीम आहे मित्रांनो. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, समजताना. त्यामुळे स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करत चला. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. कोणत्या लेवलच्या वरती मार्केट वरती जाऊ शकतं आणि कोणता सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट खाली जाऊ शकतं हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. व्हिडिओला कॉमेंट करायला विसरू नका. कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.